पण एक दिनचर्या संतांच्या विचाराची, संतांनी दिलेल्या सेवेची आम्हाला नक्कीच करायची आहे। पण आम्ही हे न करता आम्ही रडत बसून राहिलो कशासाठी? महाराज म्हणतात सदा संत वचनी असो भाव माझा। संतांनी दिलेल्या विचारावर माझा विश्वास असला पाहिजे, माझा भाव असला पाहिजे। सदा संत वचनी असो भाव माझा। कुठपर्यंत भाव असावा? जरी प्राण जावो न विसरू मी गाजा। प्राण जरी गेला तरी मी संतांच्या विचाराप्रमाणे माझ्या घराची सुरुवात करावी, माझ्या व्यवहाराची सुरुवात करावी, माझ्या शेती पिकवण्याची सुरुवात करावी। माझं एखादं दुकान असेल कसं चालवायचं तर संत विचाराने चालवावं। पण आम्ही असं न करता महाराज म्हणतात आम्ही रडून राहिलो कशासाठी? एखाद्याने बिल्डिंग बांधली, ती बिल्डिंग आम्हाला कुठेतरी सहन नाही होऊन राहिली, त्याचं मकान पाहून राहिलो आम्ही, 4 मजली मकान झालं, त्याच्यासाठी आमचा जीव तुटून राहिलो। कुठून आले असतील पैसे, कसं काय बांधलं एवढं मोठं? आम्ही त्या विचारात आहोत, म्हणजे रडूनच राहिलो आम्ही। एखाद्याची शेती चांगली पिकली असेल, आमच्यापेक्षा त्याला उत्पन्न जास्त निघालं असेल शेतीत, तर आम्ही रडून राहिलो कशासाठी? त्याला उत्पन्न जास्त भेटलं म्हणून। त्याला उत्पन्न जर जास्त भेटलं असेल दुसऱ्या व्यक्तीला, तर आपण कुठंतरी आपल्या शेतीत काम करायला कमी पडलो, हे त्याचं उत्तर आहे। आणि मग खरंच रडायचंच असेल, जीवनात हसायलाही पाहिजे आणि रडायलाही पाहिजे, पण मग रडायचं असेल तर कशासाठी रडावं? तर महाराज म्हणतात तुकड्या म्हणे दास होण्या रडू। जर रडायचं असेल तर संतांचा दास झालो पाहिजे, याच्यासाठी रडणं असलं पाहिजे की मी दास का नाही झालो संतांचा, मी संतांच्या विचाराचा पाईक का नाही झालो, याच्यासाठी माझं रडणं असलं पाहिजे। मी गावाच्या हितासाठी वेळ नाही देऊ शकलो त्याच्यासाठी माझं रडणं असलं पाहिजे। रडणं कशासाठी असलं पाहिजे हे रडणं जरी आजच्या कीर्तनातून समजलं, मला असं वाटेल की आमची पालखी तुमच्या गावात आली, आमचं येणं सफल झालं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी बाहुली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास, नमो सद्गुरु ज्ञान दीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैत्यारे, नमो त्वकृपा पूर्ण दोषा निवारी, तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझे पाहुले सेवू दे ग्रामरूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे।
हरे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कडो हे वडो देहकारी पडू दे घडू दे प्रभू हे वडे हे घडू दे सद्गुरुनाथ महाराज की ठाला ठाला परम पूजनीय श्री गुरुदेव चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी जगतचालक परमात्म्याची अदृश्य रूपाची शक्ती शक्तीची देवता हनुमंतरायाच्या या दरबारात पांडुरंगाच्या साक्षीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साक्षीने सद्गुरु गजानन महाराजांच्या साक्षीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणपादुकाच्या साक्षीने आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पालखीचं 55वं वर्ष आहे. दरवर्षी चरणपादुका यात्रा आपल्या गावातून जाते आणि ठरलेल्याप्रमाणे आपण लोक मोठ्या उत्साहाने या पालखीचं स्वागत करता, आलेल्या आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करता. इथे आल्यावर आम्हाला असं वाटते आम्ही माहेरात आलो, एवढं प्रेम आम्हाला सावर गावातून मिळतं. आणि ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन सेवा ही या पालखीच्या दिनचर्येच्या नुसार ठरलेली आहे. प्रवचन जास्त आहेत, रात्रीचे कीर्तन फार कमी ठिकाणी आहे आणि त्या कमी ठिकाणच्या यादीत सावर गावाचं नाव नोंद आहे. त्यामुळे प्रवचन न करता कीर्तनरूपी सेवा करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. कीर्तनासाठी उपस्थित वारकरी संप्रदायाची सर्व महाराज मंडळी, हरिपाठ करणारी महाराज मंडळी, भजन करणारी महाराज मंडळी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरीचे या पालखीमध्ये आमचे जे मार्गदर्शक आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी चालते, असे आमचे हरिभक्त परायण प्रकाश महाराजजी वाघ. आणि या पालखीचं नेतृत्व जरी माझ्याकडे असलं तरी आमच्या सर्वांचे मोठे बंधू हरिभक्त परायण डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुळे दादा आजच्या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित आहे. दादाला विनंती करेल कृपया आपण समोर येऊन बसावं. आमच्या पालखीचे पुजारी हरिभक्त परायण एकनाथ महाराजजी गावत्रे आपल्या नांदेड जिल्ह्यातलेच आहेत आणि पालखीचे फार जुने पुजारी आहेत. आम्ही या यादीत नवे आहोत. महाराज आमच्यापेक्षा अत्यंत जुने आहेत, अनुभवी आहेत, कीर्तनकार आहेत आणि भरपूर असं त्यांचं पाठांतर आहे, वाचन आहे आणि महाराष्ट्रभर फिरतात. वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेत कसे लोकांना समजतील त्या भाषेत ते काम करत असतात. या ठिकाणी आमच्या वारीतील हरिभक्त परायण सुखदेवरावजी इंगोले महाराज आहेत, गायक आहेत, खंजिरी वादक आहेत. मागच्या वर्षी पालखीमध्ये होते. गाण्यासाठी साथ करत आहेत हरिभक्त परायण मधुकर महाराजजी पंधारे, यवतमाळ जिल्ह्यातले आहेत, कीर्तनकार आहेत. तबल्यावर आहेत श्रीकृष्ण दादा भराटे, तरुण मुलगा आहे, 18 दिवसाच्या प्रवासाला घरावर तुळशीपत्र ठेवून आला.
आईची तब्येत सिरियस आहे, फोन लावला, वारीला जावं लागते. नाही, काही काही परीक्षा असतात तुमच्या माझ्या, की खरंच वरच्याचं बोलवणं आल्यावर आपण काय म्हणतो, परीक्षा असतात या. आजही तुमच्या गावात एक परीक्षा आम्ही पाहिली परत, आबादार परिवाराची, की ज्यांच्या घरी लग्न असल्यावरही आम्हाला आज जेवू घातलं आणि नंतर ते मालेगावला गेले. जाधवच्या इथला केशवरावजी जाधव यांच्या इथला आज उद्याचं लग्न आहे. सर्वांना माहित आहे की घरी जर एखादा कार्यक्रम असला तर आपण बाहेरच्या कार्यक्रमाला वेळ देऊ शकत नाही, पण ही तुमची माझी परीक्षा असते. तो वरचा परीक्षा पाहत असते की आता तुम्ही काय करू शकता. तर आपल्याला हेच दाखवायचं असते की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. तुकड्या म्हणे दास होण्या रडू दे. एवढ्या याच्यातही त्यांनी आज त्यांची सेवा दिली. नंतर सर्व परिवार तिकडे गेला. तबल्यावर बसलेला मुलगा जो आहे त्याची आई घरी बिछाण्यावर पडलेली आहे, पण त्याला विश्वास आहे की मी जर ही वारी पुरी करतो तर मी कोणती तरी अध्यात्म रूपाची औषध माझ्या आईसाठी नक्कीच जमा करतो. म्हणतात ना, जेव्हा आई लेकरांसाठी करते, एक वेळ अशी असते की लेकरांनी सुद्धा मायबापासाठी करायचं असते. ती आलेली संधी गमू नये. ही संधी आहे. एक भाऊ घरी ठेवला सेवेसाठी आणि तो स्वतः तबल्याची साथ करत या वारीत सहभागी झाला. हार्मोनियमवर साथ करत आहेत आमचे हरिभक्त परायण राजेंद्र महाराजजी कठाळे. सेवाभावी व्यक्ती आहे. तुकड्या म्हणे दास होण्या रडू दे, ती ओढ राजेंद्र दादासाठी लागू होते. हा माणूस जर रडत असेल तर सेवेसाठी रडते, समोर येण्यासाठी नाही. काम मला किती करता येईल प्रचाराचं, त्याच्यासाठी हा माणूस समोर असते. दुसरे आहेत आमचे हरिभक्त परायण जीवनदादा मेटकर. हे सुद्धा आज जुने वारकरी आहेत, आज या सेवेत पुन्हा हजर आहेत. परत आमचे वारकरी आहेत एक हरिभक्त परायण गणेश महाराजजी घाटोळ, MSCB ला सर्व्हिस करतात. घरी मुलाचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच अडचणी आहेत. वेळेवर शेवटच्या क्षणापर्यंत येतात की नाही येत असं होतं, पण तरी शेवटी पक्की गाठ बांधली की मी एकदा तर येऊनच जातो, मग काय व्हायचं ते पाहू. वारी पुरी करायची असेल तर पांडुरंग करून घेईल, आणि नाही करून घेईल तर अर्धीच सही, जेवढं हाताशी आलं तेवढंच करून घ्यावं म्हणतात. ते काही वाया जात नाही. त्यांची सुद्धा सेवा या ठिकाणी आहे. हरिभक्त परायण वसंतरावजी बोराडे दादा टेलिफोन ऑफिसला सर्व्हिस करून सेवा मंडळासाठी आपला अनमोल वेळ ते या ठिकाणी देत आहेत. उपस्थित गावातील सर्वच सज्जन मंडळी, भक्तिमती माता भगिनी, सज्जनो, खूप कमी वेळ बोलणार आहे. तुम्ही सर्व तज्ज्ञ लोक आहेत, ज्ञानी लोक आहे, पण या ठिकाणी कीर्तनाची सेवा झाली पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. कीर्तनासाठी घेतलेला अभंग आहे. अभंग फार सोपा आहे, अर्थही सोपा आहे. तो तुम्हाला आणि मला कळाला तर आपलं जे काही इथे आज 1 तास बसणार आहोत ते सफल झालं असं म्हणायला हरकत नाही. घडू दे प्रभू एवढे घडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, सदा संत सेवेत वृत्ती घडू दे प्रभू एवढे घडू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, सदा संत सेवेत घडू दे प्रभू एवढे घडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे. आतापर्यंत तुमचा माझा जो पेपर गेला असेल तो पेपर थोडा बाजूला ठेवायचा. चांगला गेला असेल तो जवळच ठेवायचा, पण काही चुकीचा गेला असेल मग त्याच्यावरच विचार करत बसता का? काय महाराज, आम्ही तर फारच चुकीचा पेपर सोडला, आता कसं करता? जो चुकीचा गेला असेल तो सोडून द्यायचा, त्याचा नाही विचार करायचा. आताचा हा क्षण जो बसलाय आपण इथं, हा क्षण आपल्या हातात आहे. या क्षणाला आपल्याला किती चांगलं करता येते. आपला परिवार जरी चांगला केला तरी झालं देवाचं काम. आपल्या गावाच्या हितासाठी जर आपल्याला वेळ देता आला आणि खरंच काही करता आलं, करतील निवडून येणारे, आम्ही कशाला करायचं? नाही, निवडून आलेले करतील, पण त्याला आपली बी साथ लागेल, आपणही करून घ्यावं. वंदनीय महाराजांची प्रचार यात्रा फक्त काही खाऊन वेळ गमवण्यासाठी नाही, तर गावागावात जाऊन गाव एकत्रित झालं पाहिजे, गावातले वाद मिटले पाहिजे, त्यासाठी ही प्रचार यात्रा आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंताची चरण पादुका प्रचार यात्रा आहे. आणि प्रचार कोणता? तर माणूस बनवण्याच्या विचाराचा.
जो वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितला. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला दिसला. माणूस द्या माणूस द्या माणूस द्या माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला महाराज म्हणतात माणसं तर खूप भेटले. हे भजन पंढरपुरातच लिहिलेलं आहे महाराजांनी. पंढरपुरातलं भजन आहे. महाराज पंढरपूरच्या आषाढी वारीच्या यात्रेत फिरत होते आणि महाराजांनी शोधलं, भेटला नाही माणूस. शेवटी विठ्ठलाला साक्षी ठेवून महाराज फिरले पंढरपूरच्या यात्रेत आणि महाराज म्हणाले की जंबूक मेंढ्या कुत्रे बकरे बहुत मिळे तरी काय करू, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. तो भला माणूस वंदनीय राष्ट्रसंताला भेटला नाही. पांडुरंग परमात्मा निघाले शोधायसाठी, वंदनीय राष्ट्रसंत सांगतात त्यांनाही भेटला नाही. देव म्हणे मज माणूस न दिसे अजब तमाशा हा कसला. म्हणजे देवालाही माणूस नाही भेटला, संतांनाही नाही भेटला आणि देवालाही नाही भेटला. जो माणूस पाहिजे होता देश सुधारण्यासाठी, जग सुधारण्यासाठी, गाव सुधारण्यासाठी, घर सुधारण्यासाठी, त्यासाठी हा प्रवास आहे, त्यासाठी ही यात्रा आहे. गाव एकत्रित करण्यासाठी यात्रा आहे. काय एकत्र करायचं आहे? हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. आमच्या गावात जे काही पंथ असतील ते पंथ आम्हाला एक करायचे आहेत. नाही आम्ही गुरुदेव सेवा मंडळावाले, बरं मग नाही आम्ही हरिपाठात नाही जाऊ. अरे असे कसे नाही जाणार? आम्ही हरिपाठ करणार आहे, आम्ही प्रार्थनेत नाही जात. अरे सर्व एक आहे, एकच आहे. एखाद्या किराणा दुकानात गेले, कपड्याचे साबणं, घनश्यामजी अनेक साबणं आहेत की नाही वेगवेगळ्या कंपनीचे. मग प्रत्येक साबणं वेगवेगळे आहे तरी प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे साबण आहे की नाही? ज्याला जे आवडते ते त्यांनी आणलं. कपडे धुण्यासाठीच आणलं ना, की एखाद्याने साबण नेलं आणि त्याचा शिरा केला घरी जाऊन कढईमध्ये टाकून, त्यांनी कपडे धुतले ना, बस तसंच आहे. मग पंथ वेगवेगळे असतील, वारकरी संप्रदाय असेल, काम धर्माचंच केलं, संस्कृतीचंच केलं, धर्म जागृत ठेवण्यासाठीच काम केलं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना संध्याकाळची चार्जिंग आहे हरिपाठ म्हणजे. दिवसभर मोबाईल जसा आपण वापरतो आणि एकदा कधीतरी त्याला चार्जिंग करतो, तसं चार्जिंग करण्याचं केंद्र म्हणजे हरिपाठ आहे, लक्षात ठेवा. दिवसभर अनेक विकृत्या या शरीरात येतात आणि त्याची धुलाई जर करायची असेल तर त्याच्यासाठी हरिपाठ आहे. त्याच्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रार्थना सांगितली, ना हम रहे अपने लिए हमको सभी से महाराज प्रार्थनेत म्हणतात, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है. आम्हाला सर्वांना एकत्रित यावं लागेल, त्यावेळेस आमचं जीवन सुखी बनेल. आमच्या डोक्यावर जर ताण असेल तर ताण कशामुळे आहे? फक्त आम्ही गावातल्या चुका शोधून राहिलो. माफ कर जा, गावातल्या चुका शोधून राहिलो. कोण काय करून राहिलं हे चांगलं करण्यापेक्षा तो वाईट किती करतो याच्या शोधात आम्ही जास्त आहे. गावातल्या एखाद्या पोराणी जर मार्क चांगले कमवले 10वीत आणि दुसऱ्याचाही मुलगा जर 10वीत असेल, या पोराने जर मार्क जास्त कमवले, या त्याच्या पोराने जर मार्क कमी कमवले असतील तर तो दुःखी आहे. कोणाच्या पोराचे मार्क कमी पडले याचा शोध आम्ही जास्त घेतो बसल्या बसल्या. करे त्याला किती पडले रे? तेच तर म्हटलं, मला वाटलंच तरी तो काय इतके घेणार आहे जास्त. म्हणजे चुकीच्याकडे आमची वृत्ती जास्त. त्याचा दोष असा आहे की ते बुद्धीच तशी आहे, ती वाईटाकडे लवकर धाव घेते. ती प्रत्येकाकडे आहे, माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे. त्याला कुठेतरी आवर घाला लागते. त्याला आवर घालण्यासाठी सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ वंदनीय राष्ट्रसंतांनी केला. आवरा मना गडे हो आवरा मना.
ते मन आवरल्या गेलं पाहिजे, ते ताब्यात असलं पाहिजे. ते जर मन ताब्यात असलं तर मग आम्हाला जसं म्हणजे त्याच्यासाठी काय पाहिजे, गाडी चांगली पाहिजे. एखादी फोर व्हीलर जर गाडी असेल आपल्या घरी, त्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग जर केली तर त्या गाडीचे गेअर बरोबर पडतात, तिचं स्टेअरिंग बरोबर काम करते. जर तिची सर्व्हिसिंग केली नाही मग तिला कापण्याला जास्त त्रास जातो. जर पलटवायची असली कुठून गाडी, जर वळवायची असली तर गाडी ती त्रासदायक होते, व्यवस्थित वळत नाही. तसंच मन आहे, मन म्हणजे गाडीच आहे. त्या गाडीला जर ताब्यात ठेवायचं असेल तर वंदनीय राष्ट्रसंत माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम महाराज जे जे काही आम्हाला साहित्य दिलेलं आहे, हे आमच्या सर्व्हिसिंगचे सगळे केंद्र आहेत, आमच्या धुलाईचे केंद्र आहेत. माऊलींनी पसायदान दिलं, त्या पसायदानात अख्खं जग आणून बसवलं, तुमचं माझं जीवन आणून बसवलं पूर्ण. पण नाही, आम्ही रोज म्हणतो पसायदान, म्हणायला अर्थ नाही, महत्व नाही आहे. त्या पसायदानचा प जरी समजला तरी आमचं जीवन बनून जाईल. पसायदानातला प आम्ही रोज वाचत असू, पण त्याचा अर्थ कळला पाहिजे. अर्थ कळला तर त्याच्यातला आम्ही आचरणात कधी आणू हाही विचार पक्का केला पाहिजे. नाही तर महाराज म्हणतात, नाही आपणासी ज्ञान, नाही आपणासी ज्ञान, नाही आपणासी ज्ञान, लोका सांगे शानपण, लोका सांगे शानपण, नाही आपणास ज्ञान, आपणासी ज्ञान, लोका सांगे शहाणपण. सज्जनो, आम्ही जे काही वाचत असू त्याची तयारी सर्वात पहिले तुम्हाला मला करायची आहे. आणि त्याचसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता समाजाला दिली, सोपी करून दिली. आधुनिक काळातला ग्रंथ आहे, याच्यानंतर ग्रंथ नाही. आतापर्यंत जे काही ग्रंथ आले त्या ग्रंथाला महाराजांनी सोपं केलं. महाराज म्हणतात याच्या पलीकडे मी काहीच नाही केलं. माझा याच्यात शब्दही नाही म्हणतात, शब्दही नाही म्हणतात माझा. मी तर पंढरपूरला गेलो आणि तिथं चंद्रभागेच्या तीरावर बसलो आणि पांडुरंगाने सांगितलं की आता काहीतरी सोपं करायचं आहे, काहीतरी बदलायचं आहे. अब साधन बदला ना होगा, घर घर यही गाना होगा, घर घर यही गाना होगा, घर घर यही गाना हो. अब साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा. काय काय बदलायचं महाराज? मग आता आम्ही काय आधीच्या संतांनी दिलेलं तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा बाजूला ठेवायचा का? अजिबात नाही ठेवायचा. जोपर्यंत चंद्र सूर्य प्रकाश आहे तोपर्यंत त्याची आम्हाला आवश्यकता आहे. सोडता नाही येणार आम्हाला, नक्कीच जवळ ठेवायचा आहे. पण तो वाचायचा कसा? त्या वाचवण्याची अक्कल जर दिलीशील तर त्याचं नाव ग्रामगीता आहे. ज्ञानेश्वरी माऊलीची वाचायची असेल, कधी वाचाव, किती वाजता वाचाव, कधी वाचली तर डोक्यात राहते ज्ञानेश्वरी. ग्रामगीतेत सांगितलं वंदनीय राष्ट्रसंत. अभंग जर गाथेतले आम्ही तुकाराम महाराजांचे वाचत असू, कशासाठी आहे त्याचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे ना. फक्त त्याची चाल गोड आहे म्हणून म्हणायचं, त्याचे शब्द चांगले आहे म्हणून म्हणायचं नाही. त्याची दुरुस्ती आमच्यापासून झाली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबारायांनी सांगितलं, आम्हाला समजलं तर आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, भव सिंधू. करावया पार भव सिंधू.
क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणाला सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी की काय करायचं आहे. आमच्याजवळ सगळं आहे, काय नाही, तुझं आहे, तुझं पाशी तू जागा बोललास, सगळं काही आमच्याजवळ आहे. पण आम्ही त्याची जेव्हा तयारी करू, जीवनाची जेव्हा तयारी करू, की जे आम्ही वाचलं तसं जर करण्याचा आम्ही प्रयत्न करू, तर त्या घरी असलेल्या ग्रंथाचं सार्थक झालं, तर तो गाथा सार्थक झाला. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी सांगितलं की ते जे काही तत्वज्ञान वाचायचं असन, त्याची तयारी जर करायची असेल तर ती मी करून देतो. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत पहिला वर्ग आहे, पहिला वर्ग. कारण वंदनीय राष्ट्रसंत लहान बनवून राहिले. कारण माणूस जेवढा लहान बनतो, जेवढं लहान बनता आलं तेवढाच जग हे मोठं करत असते त्या व्यक्तीला. आणि म्हणून लहान राष्ट्रसंत झाले, सगळ्यांचं तत्वज्ञान घेतलं आणि सोपं करून सांगितलं. कारण लहान झाले म्हणूनच मोठे झाले. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जेवढं लहान बनता येईल. पण परिस्थिती अशी, एखाद्या लग्नात जरी आम्ही गेलो ना, जर आम्हाला खुर्ची नाही भेटली तर आम्ही समोर येऊन बसायला तयार नाही. आम्ही लहान होऊ, बाकीचे लोक खुर्चीवर बसलेले आहेत, आम्ही समोर आलो तर आम्ही लहान होऊन जाऊ. हे डोक्यातून काढून टाका सज्जन हो. जेवढं लहान बनता येईल बनून तर पहा. एकदा महिनाभर लहान बनून वागण्याचा प्रयत्न करा. जर असं वाटलं की लहान बनल्यामुळे नुकसान होऊन राहिलं तर बंद करा. आपल्याच हातात आहे ना सगळं, नाही का? आपल्याच हातात आहे जे काही आहे ते. आणि म्हणून लहान बनून राहावं. लहानच बनून राहिले वंदनीय राष्ट्रसंत, जगात लहान बनून राहिले, जगात लहान बनले. पंढरपुरात गेले, चंद्रभागेच्या तीरावर बसले, साक्षात्कार झाला. पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता, चंद्रभागे तिरी स्फुरू लागली ऐसी अंतरी, विश्वाकार. पांडुरंगाने साक्षात्कार दिला आणि सांगितलं की काहीतरी समाजाला सोपं करून द्यायचं आहे. सोपं केलं, सोपं केलं, सगळ्यात सोपं केलं. सगळे संत आणून बसवले, 41 अध्याय लिहिले. 41 अध्यायात सगळे संत आणून बसवले. संत सावता महाराज आणले, गोरा कुंभार आणले, कबीरदास आणले, जगद्गुरु तुकाराम महाराज आणले, माऊली ज्ञानेश्वर महाराज आणले. 41वा अध्याय शेवटचा माऊली ज्ञानेश्वराच्या नावाने लिहिला. आणि एवढं लिहिल्यावर सांगितलं, हे काय मी लिहिलं का? नाही 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 नाही, माझं नाही. ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपराने फळासी आली, ग्रामगीता स्वरूपाने. एवढी मोठी ग्रामगीता लिहिली आणि सांगितलं हे माझं नाही बरं, माऊली ज्ञानेश्वराचा प्रसाद आहे. मला असं म्हणायचं आहे की एखादं खरंच जर आपल्यालाही काही चांगलं काम करता आलं तर मी नाही केलं असं एकदा म्हणून तर पहा, एक सिद्धी प्राप्त होईल. लक्षात ठेवा, स्वतः केल्यावर मी केलं हे स्वतः सांगू नका, जगाला सांगू द्या. सांगायचं आम्ही एखादं छोटंसं काम करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक भेटणाऱ्या माणसाला सांगतो आम्ही. प्रत्येक माणूस, जो जो माणूस मिळेल त्या प्रत्येक माणसाला सांगतो आम्ही. एखाद्याची जर आम्ही मदत केली ना, एखाद्याला जर साधं दवाखान्यात जरी नेलं आम्ही, दिवसभर जेवढे लोक मिळतील सर्वांना सांगतो, दवाखान्यात नेलं बा आम्ही, त्याचा मुलगा तर काही नेत नव्हता, मीच घेऊन गेलो. त्याचा मुलगा तर काही घेऊन जात नव्हता, मीच घेऊन गेलो. मला असं म्हणायचं आहे की जर खरंच हे करता आलं ते ईश्वरी काम आहे. तुम्ही जे केलं त्याची नोंद झालेली आहे, पण तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा ती नोंद परत खोडल्या जाते. आणि म्हणून खरंच एक साधुत्व प्राप्त करायचं असेल, एक सिद्धी प्राप्त करायची असेल, जेवढं चांगलं करसाल, जेवढं काही समाजाच्या हितासाठी करता येईल, लपून तर ठेवा. काही दिवस लपून तर ठेवा, पहा काय फायदा होतो. संतांनी तेच केलं म्हणून आज आपण त्यांना जपून राहिलो.
आज इथं बसल्यापैकी एकाही संताचे कोणी नातेवाईक नाही आहे, तरी आपण बसलो आहे. कशासाठी बसलो? आपल्या हितासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, तुमच्या माझ्या हितासाठी. यांचे कुठं नातेवाईक आपल्या भरोश्यावर आहेत? आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंताची ही प्रचार यात्रा फिरत असताना, कारण आम्हाला संत नाही समजले. आम्ही आजही का भरकटतोय? आम्हाला संत नाही समजले. दुसरं, आम्ही फक्त बदले घेत फिरून राहिलो. आमच्या जीवनाची सध्या तयारी कशासाठी चालू आहे? त्याचं 2 एकर झालं, पुढच्या वर्षी माझंही 2 एकर शिल्लक झालं पाहिजे. मी काहीतरी करील पण 2 एकर घेईल. आपली ओढतान प्रॉपर्टी जमा करण्यासाठी सुरू आहे, आपली इस्टेट जमा करण्यासाठी सुरू आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्त एक जीवन जगता येतं की संतांचे विचार, संतांनी दिलेलं अध्यात्माचे विचार, संतांचं वाङ्मय मला जास्तीत जास्त किती समजेल, मला जास्तीत जास्त कसं जास्तीत जास्त वाचता येईल, आणि त्याच्या भरोश्यावर मला माझं स्वतःचं घर करायचं. सुरुवात घरापासून करा, सुरुवात घरापासून करा. माझं घर कसं करता येईल त्या विचाराने, माझे लेकरं कसे त्या विचाराने करता येईल, हेच विचार मला गावापर्यंत देता येईल का? माझ्या लेकरावर जेवढं मी प्रेम करतो, माझ्या लेकराला जेवढं मी चांगलं सांगतो, तेवढंच शेजारच्या लेकरालाही मला चांगलं सांगता येईल का? हे जर करता आलं तर समजून घ्या साधुत्व प्राप्त होऊन राहिलं. साधू होण्यासाठी महाराज सांगतात काही भगवे कपडे नाही घाला लागत, काही खूप दाड्या नाही वाढवा लागत. साधू नावाची वृत्ती आहे. कपडे घालत असताना आणि दाढी वाढवत असताना ती वेशभूषा आहे, ती वेशभूषा आहे. आणि म्हणून साधुत्व प्राप्त करायचं असेल, एक चांगलं जीवनात आनंद घ्यायचा असेल, आम्ही आनंद घेतो, आमच्याजवळ आनंद काही क्षणापुरता आहे. तो जर टिकवून ठेवायचा असेल, करायला कठीण आहे, पण एकदा करायला लागले की सोपंही तेवढंच आहे. पण आम्ही फक्त आमच्या पुरतं जर जगत असू, तर मग संतांनी आमच्यासाठी दिलेले दिवस, आमच्यासाठी मोजलेला वेळ, कदाचित संतांनाही विचार करावा लागेल की आम्ही जे काही तत्वज्ञान तुम्हाला दिलं, आमच्या आयुष्याची होळी तुमच्यासाठी केली, ती आमची सार्थक नाही झाली. आणि म्हणून हाच प्रचार घेऊन गावोगावी आम्ही फिरतोय. तुमचं गाव चांगलं आहे या विचारात, कारण आम्ही आल्यावर पालखीला सगळं गाव पूजायसाठी येते, पूर्ण गावातली महिला मंडळी दर्शनासाठी येतात. त्याच वेळेस आमच्या लक्षात येते की या गावाचा एकोपा आहे, हे गाव कुठेतरी एकत्रित आहे, हे गाव विचारात आहे. कार्यक्रमात आम्हाला तरुण वर्ग सुद्धा दिसतात, नाही तर तरुण पोरं पाहून राहिलो आता कुठे दिसतात. धाब्यावर जास्त जोर आहे तरुण पोरांचा. आई वडिलांना सर्वात जास्त चिंता जर असेल तर सध्या ती आहे, घरी पैसाही आहे, सर्वच काही आहे, पण एवढं असल्यावर माझा दादा शिस्तीत नाही आहे, माझा दादा घरातला कुठेतरी व्यसनी झालेला आहे, त्या विचारात आई वडील दिसतात. मला असं वाटतं जगातले कुठलेही आई वडील असतील तर ते हेच म्हणतील, गरिबी सहन करू गड्या, पण दारू पिणारा मुलगा नसावा घरात, व्यसनी मुलगा नसावा, गरिबीत जीवन जगू आपण. असाच विचार करणारा प्रत्येक जगातला मायबाप असणार आहे. आणि तो विचाराचा असलेला मायबाप त्या लेकरांपर्यंत हे विचार पोचले पाहिजेत, हा सुद्धा आमचा संकल्प आहे. पण आता आज गावात लग्नाची परिस्थिती असल्यामुळे आपल्या गावातील अनेक तरुण मंडळी लग्नाच्या ठिकाणी गेले आहे. पण कीर्तनरूपी सेवा जी हिश्श्यावर होती ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवायची होती. सांगून राहिलो होतो आपण की आपण बदले काढण्यासाठी जीवन जगतोय, बदले काढण्यासाठी. एक डॉक्टर होता, त्या डॉक्टरकडे एक मोटर मेकॅनिकल गेला, गाडी दुरुस्त करणारा, आणि त्यांनी सांगितलं पोटफार दुखून राहिलं, एक औषधी लिहून द्या. डॉक्टरने औषध लिहून दिली एका चिठ्ठीवर, हे घे म्हणे, हे औषध सकाळून एक टाइम घ्यायची, झोपल्यावर एक गोळी घ्यायची म्हणे, झोपेतून उठायच्या आधी एक गोळी घ्यायची. तो म्हणे अशी कशी गोळी घ्यायची? नाही, विनोदात बोललो, पण गोळी एक सकाळी काही खाल्ल्यावर घे आणि एक गोळी संध्याकाळी घे खाल्ल्यावर. बरं, किती झाली डॉक्टर साहेब फी? डॉक्टरनं सांगितलं 200 रुपये. 200 रुपये फी, एक गोळी लिहायची? तसं नाही म्हणे, नक्की गोळी कोणती द्यायची ते सुद्धा लिहिल्या गेली, आणि गोळी कधी घ्यायची हे सुद्धा मी तुला सांगितलं, त्याचे हे पैसे. काही 200 रुपये एवढ्याशा गोळीचे? तसं नाही ना म्हणे, गोळी नक्की कधी घ्यायची, किती वाजता घ्यायची, त्याचे 200 रुपये. ठीक आहे बा, दिले 200 रुपये. 4 दिवसांनी डॉक्टर साहेब शेतात चालले होते, मोटरसायकल होती, त्या मोटरसायकलचा ॲक्सल निघालं, गाडी जागेवरच थांबली. आवाज दिला, पाहतो तर बाजूला हाच मेकॅनिकल जो होता यांच्याकडे आलता, तो भेटला. अरे कुठे चालला? पहा बरं गाडीला काय झालं. त्यांनी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की आज हा आपल्या हातात भेटला. काय झालं म्हणे डॉक्टर साहेब? पहा बरं म्हणे चाकाला काय झालं. त्याच्या लक्षात आलं, ॲक्सेल निघालं गाडीचं, आतमध्ये गेला, हातोडा घेऊन आला, एक फटका मारला,
हातोळा जसाच्या तसा फिट करून दिला. वा 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 वा, खूपच हुशार आहे गड्या म्हणे तू कारागीर. किती पैसे झाले? म्हणे साहेब 400 रुपये फक्त. अरे म्हणे एक हातोळा मारायचे? तसं नाही म्हणे साहेब, हातोळा नक्की कुठं मारायचा आणि किती जोरात मारायचा त्याचे 400 रुपये. तुमचं आमचं असेच हातोळे मारणं सुरू आहे. एखाद्याने आमच्याकडून काही जर केलं असेल तर तो आमच्या हिशोबात कधी बसतो आणि आम्ही आमचा हिशोब कधी बरोबर करतो या तयारीनं आपण आहे. संतांनी हे काम नाही केलं. आम्ही संतांना शिव्या जरी घातल्या तरी त्यांनी आमच्यावर प्रेमच केलं. आणि म्हणून काही लोक आम्हाला जर वाईट भावनेनं पाहत असतील आणि बोलत असतील तो मार्ग सोडून द्यायचा. जे लोक चांगले असतील, जे लोक आपल्याकडे पाहून आजही जगतात त्यांच्यासाठी वेळ द्यावा. 2 लोक वाईट असतील पण 10 लोक चांगले बोलत असतील, आम्ही 10 लोक बाजूला ठेवतो आणि दोघांच्या इकडे आमचं लक्ष केंद्रित करतो. त्याच्यात आमचं आयुष्य गमवतो. आणि म्हणून संतांनी दिलेली शिदुरी आहे, याची जर जपवणूक चांगली केली. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता दिली आणि सांगितलं कुठलाही ग्रंथ असू द्या, गाथा असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, रामकथा असू द्या, श्रीमद भागवत असू द्या, वाचू नका म्हणतात. ग्रामगीतेत त्याचं उत्तर दिलं वंदनीय राष्ट्रसंतांनी आणि सांगितलं की ग्रामगीता जशी करसाल तसंच इतरांचंही करता आलं पाहिजे. ग्रामगीता नवे पारायणाशी वाचता वाटदा विजनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. कुठलाही ग्रंथ जो आहे तो वाचण्यासाठी नाही, पारायण नका करू म्हणतात. आम्ही अनेक वेळा बोलतो ना, गजानन महाराजचं पारायण करून आलो, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. एका जागी बसून नित्य नियमाने त्याला वाचन करणे त्याला पारायण म्हणतात, बरोबर आहे. पण पारायणाची व्याख्या आपण काही काळात आता बदलली, म्हणून राष्ट्रसंताला लिहावं लागलं की ग्रामगीता नवे पारायणाशी. पारायण नका करू. काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे ते लिहिलेल्याचा अर्थ समजून घ्या आणि त्या पद्धतीनं जीवन जगा. आयुष्य फार थोडं आहे तुमच्या माझ्याजवळ, एक लक्षात ठेवा, फारच थोडं आयुष्य आहे. आधी लोक ज्या वयात जगत होते आता तेवढे जगायला नाही लागले आणि म्हणून आयुष्य कमी आहे. त्या संधीचं तुम्ही मी प्रत्येकानं सोनं करून घेतलं पाहिजे. आधी माणसाला खरं आयुष्य जे होतं ते 40च वर्षाचं होतं. आधी आयुष्य जे खरं मिळालं 40 वर्षाचं मिळालं, इमानदारीचं फक्त. आपलं हे बाकीचं जे आहे 40च्या वरचे उधारीतलं आपण जगतो आहे. 40 वर्ष स्वतःचे होते, 40 वर्ष सर्वांना वाटप झाले. रावत्रे महाराज सर्वांना 40 वर्ष वाटप झाले. 40 वर्ष दिले. आता 40 वर्ष दिल्यावर हे पुरी गँग एका जागी जमा झाली की का रे बा सर्वांना 40 वर्ष दिले कसे? गँगच्या गँग जमा झाली. ते 40 वर्षाची गँग जमा झाली. त्याच्यात होते कुत्रे, बैल, माणसं, घुबळं, पुरीच्या पुरी गँग जमा झाली. असं कसं म्हणे आपल्याला 40 दिलं, माणूसही म्हणे 40 कमी झालं. बाकीचे जे होते ते म्हणे आम्हाला 40 जास्त झाले, तुम्हाला कमी झाले पण आम्हाला जास्त झाले, चला देवाजवळ जाऊ. गेले सर्वात आधी बैल गेले. बैल म्हणे देवा शेतकऱ्यासाठी धावायचं काम करायला लागणार आहे, आम्हाला शेतीत काम करणार आहे आम्ही, आणि 40 वर्षाचं आयुष्य दिलं, एवढं नाही पाहिजे. देव म्हणे मी वापस नाही घेत. नाही देवा तुम्हाला विनंती, वापस घ्या. किती पाहिजे? 20 पाहिजे. बर, पण मग उरलेलं 20 तुम्ही काय करा म्हणे, कोणाला द्यायचं ते देऊन टाका, आम्हाला नाही पाहिजे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. उरलेलं 20 कोणाला द्यायचं? माणूस बाजूला उभा होता. माणूस म्हणे देवा बैलाचं आयुष्य आम्ही घेऊ शकतो का? वा का नाही घेऊ शकत? तुमची तयारी आहे का? म्हणे आमची तयारी आहे. स्वतःचं 40 होतं माणसाचं, इमानदारीचं 40 हक्काचं जे होतं, त्याच्यात आपण बैलाचं 20 उधार घेतलेलं आहे सज्जनो. 40 अधिक 20 60 वर्षाचं. जसं कुत्र्याला माहीत पडलं, कुत्री धावतच आलं ना देवाजवळ. देवा आम्हालाही नाही पाहिजे 40 वर्ष, एवढाच तर तुकडा खायसाठी या दारावून त्या दारावर, त्या दारावून त्या दारावर, हळ नको आहे देवा आम्हाला असं आयुष्य. मग आम्हालाही 20 कमी करा. बरं पण घेईल कोण? माणूस बाजूला उभाच होता. माणूस म्हणे देवा आम्ही घेऊ शकतो का? म्हणे का नाही घेऊ शकत? द्या मग. दिलं कुत्र्याचंही 20 वर्षाचं आयुष्य. 60 आणि 20 झाले माणसाजवळ 80 वर्ष. जसं घुबळानं ऐकलं, घुबळही धावतच गेलं देवाजवळ. देवा रात्री लोक जागी असतात तर आम्हाला दिसत नाही, रात्री आम्हाला दिसतं तर लोक झोपलेले असतात. असं आयुष्य आमच्या काय कामाचं? दिवसा आम्हाला दिसत नाही, रात्री आम्हाला दिसते तर लोक नसतात. आम्हाला नको असं आयुष्य, 20 कमी कर. देव म्हणे 20 कमी करतो पण कोणीतरी घ्यायला तयार तर पाहिजे ना. आता
होताच ना माणूस बाजूला. माणूस म्हणे देवा आम्ही कशासाठी आहे. देव म्हणे हे बी घे विसरून. झाले 100 वर्ष माणसाचे. आता पहा माणूस कसा जगून राहिला. 40 स्वतःचे होते हक्काचे, 10 वर्ष गेले बालपणात. 10 वर्षानंतर पुढे झाली तुमची 6व्या वर्षापासून शाळा सुरू झाली, म्हणजे तरुण वयात आले तुम्ही. कॉलेज झालं, 25-26 वर्ष कधी होतात कॉलेज. शाळा शिकत असताना कधी 25व्या-26व्या वर्षात आम्ही पोचतो आम्हालाही समजत नाही. त्याच्यानंतर लगेच आमचा विवाह होतो आणि विवाह झाला की 10-15 वर्ष आमचे त्या नवीन विवाह जीवनात इतके पटपट जातात. 1-2 लेकरं जन्माला घालतो आम्ही आणि आमची 40वी लगेच गाठून घेतो आम्ही. आता जे 40च्या वरचे असतील त्यांनी फक्त विचार करा की आमचे 40 वर्ष जे होते ते किती लवकर गेले. ते 40 वर्ष आम्ही आमच्या जीवनाची तयारी करायला पाहिजे होती, तर ती तयारी न करता आम्ही कुठेतरी ते वायफळसारखे गमवले. जर तयारी केली, ज्यांनी तयारी केली ते सुखात आहेत, आजही सुखात आहेत. म्हणतात ना की या 40व्या वर्षात गध्यासारखं काम करावं, उरलेलं आयुष्य राजासारखं बसून खाता येतं. 40 वर्ष गध्यासारखं काम करावं म्हणजे एवढी मेहनत करावं, उरलेलं जे आयुष्य आहे ते राजासारखं जगता येतं. पण आपले लेकरं काय करून राहिले, हे 40 वर्ष राजासारखे जगून राहिले आणि 40 नंतर गध्यासारखं पूर्ण आयुष्य गमवून राहिले. तर हे 40 वर्ष जे आहे हे स्वतःचे इतके पटकन निघून जातात. बालपण, कॉलेज, नोकरी, लग्न, लेकरं, झाले 40 वर्ष पूर्ण. 41 वर सुरू होते. उधार घेतलेला आहे. उधार आहे कोणाचा आहे? बैलाचा आहे. 20 वर्ष बैलाची उधार घेतलेली आहेत ना. 41वी सुरू झाली की पहा आम्ही बैलासारखंच जगतो किती. आम्हाला आमच्यासाठी आम्ही जगतच नाही, घरच्याच याद्या पूर्ण करतो आम्ही. घरचे म्हणतात हा किराणा संपला घेऊन या. त्या लेकरांची शाळा सुरू झाली, त्यांचं साहित्य आणा. लग्नाला जायचं आहे, आंधण न्यावं लागन काहीतरी, घेऊन या. त्याच्या खिशात पैसे असतात नसतात त्यालाच माहिती. तो बैलासारखं फक्त घरातून ऑर्डर सुटली की चालला कामाला, घरातून सुटला की चालला शेतात काम करायला, घरातून ऑर्डर सुटली की तो करून राहिला तुमचे कामं. स्वतःसाठी बाप नावाचं दैवत 41 वर्षानंतर जगतच नाही. एखाद्या नोकरासारखा घरात काम करतो, फक्त नोकरासारखा काम करतो. म्हणजे जसा बैल शेतकऱ्यासाठी काम करतो तसा हा त्या घरासाठी बैलच बनतो. धडपड करिता ढोरा समही, धडपड करिता ढोरा समही, धडपड करिता ढोरा समही. जागीच अंगी राही मनुजा, जागीच अंगी राही, जागीच अंगी राही मनुजा. सुख कर हरी गुण गाई मनुजा, 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 सुख कर हरी गुण गाई. सुख कर हरी गुण गाई. कशासाठी आमचा जन्म झाला, काय गाण्यासाठी जन्म झाला, काय केलं पाहिजे ना, आम्ही कोणतं सुख घेतलं पाहिजे. सज्जन हो, झाले 40 वर्ष. 41 वर सुरू झालं तर बैलासारखंच आम्ही काम करून राहिलो. 20 वर्ष आम्ही बैलासारखंच काम करतो. आमच्यासाठी काही घेणं देणं नसते. घरातून एखाद्या वेळेस लेकरं म्हणतात पप्पा दिवाळी आहे, एखादा ड्रेस तुम्ही घ्या ना. नाही, तुम्हाला आणतो ना मी मागच तर घेतला होता. कारण त्याला चिंता तुमची असते सगळ्यांची. तुमच्या चिंतेत तो 20 वर्ष गमवतो, बैलासारखं काम करतो. संपले 60 वर्ष. 61 वर सुरू झालं. परत हे 20 वर्ष भाड्यानं घेतलेले आहेत आपण, उधार घेतलेले आहेत. हे आहे कुत्र्याचं. 60 वर्षानंतर शेतकरी राजा 60 वर्षाच्या वयात जे आधी काम करतो ती ताकद नाही राहत. म्हणजे घरातला एक टाईमचा तो राजा असतो. 60 वर्षानंतर त्याची पावर कमी होऊन जाते, लेकरं मोठे होऊन जातात, त्याची कमाई कमी होते, तो शेतात वेळ कमी देतो, काम कमी करतो. मग त्याच्याकडे घरातले लोक कमीच वेळ देतात. एखादी तो सर्व्हिस करत असला, नोकरीवर असला, 60 वर्षानंतर रिटायर होतो, त्याच्यानंतर काही त्याला विशेष असा घरात कोणी भाव देत नाही. जोपर्यंत तो घरात राजा असतो, कमवत असतो, तोपर्यंत त्याचा आदर असतो. नंतर कुठेतरी थोडासा आदर तर नक्कीच कमी होतो. ज्या घरात कमी होत नसेल त्या घरात संत विचार कायम आहेत, त्या घरात संस्कृती कायम आहेत, त्या घरात सुसंस्कार कायम आहेत त्यासाठी. पण जर खरंच 61 वर्षानंतर बापाला वाट पाहावं लागत असेल, झाले का तुमचे जेवण, मग मला वाढा,
जर वाट पाहावं लागत असेल समजून घ्या पेपर चुकीचा आहे. घरातले लोकही पेपर चुकीचा सोडून राहिले आणि तुमचाही पेपर कुठेतरी चुकीचा सोडला. त्याला बरोबर केव्हाही करता येते, तयारी पाहिजे फक्त मनाची. एका टायमाला जो घरातला अन्न असतो तो त्या अन्नालाच मोहताज होतो 61व्या वर्षानंतर. त्याला वाट पाहावं लागते. आधी सगळ्यांचं नियोजन, मग त्याचा नंबर लागतो. कारण उधारीचं घेतलेलं आयुष्य आहे, कुत्र्याचं आयुष्य आहे, कुत्र्याचं आयुष्य आहे ते. एवढ्या तुकड्यासाठी वाट पाहावं लागते. 60 वर्षानंतर काही खूप जास्त भूक राहत नाही, भूक कमी होते माणसाची म्हणतात. एवढ्या तुकड्यासाठी त्याला वाट पाहावं लागते की माझ्या ताटात कधी येईल आणि मला कधी म्हणतील की जेवा ना बाबा, जेवून घ्या पहिले तुम्ही, आम्ही नंतर जेवू. जर त्या घरात असे लेक असतील आणि म्हणत असतील बाबा चला जेवून घ्या पहिले, इतके धमकावून जर बापाला जेव घालत असतील, समजून घ्या संत कृपा झाली त्या घरावर. घरातल्या पत्नीला जर तो धमकावून म्हणत असाल बाबाच्या ताटात गरम पोळी टाक, जर बायकोला या आवाजात तो बोलत असेल, समजून घ्या संत कृपा झाली. नाही, तो जरी जोरात बोलत असेल पण त्या बापावरचं प्रेम आहे त्याचं. याचा अर्थ तो काय पत्नीला धाकात ठेवतोय असं नाही म्हणणं. त्याचं ते बापाचं प्रेम आहे म्हणून तो त्या पत्नीला सांगतोय. आणि खरंच जर घरातली सून गरम पोळी जर सासऱ्याच्या ताटात टाकत असन ते तिचं भाग्य आहे. तिला रोज पांडुरंगाचं दर्शन होऊन राहिलं. नाही ना महाराज, आमचे सासरेच तसे. अगं बाई, कसे असू दे तुझे सासरे, तू चांगली आहे सिद्ध कर, तू चांगली आहे सिद्ध कर. आमची सासू ना महाराज, आमच्या गावात अशी बाई नाही की जी बाई आमच्या सासूला नाव ठेवत नसल. आणि तुम्ही म्हणता सासूच्या आणि सासऱ्याच्या ताटात नवीन गरम पोळी टाकत जा. करून पहा. हे 20 वर्ष म्हणजे एवढ्या तुकड्यासाठी एवढं फिरावं लागते. म्हातारी लोक दिवसभर टाइमपास होत नाही म्हणून कोणाच तरी घरी जाऊन बसण्याचा प्रयत्न करतात. म्हातारे लोक जर ते येताना दिसले ना, ते दरवाजे बंद करतात. लोक बंद कर म्हणतात. ती म्हातारी येऊन राहिली, बसली की 2-3 घंटे उठत नाही. म्हणजे कुत्र्याला जसं हळं म्हटलं तसंच तुम्हाला हळं म्हटलं. आयुष्यच कुत्र्याचं. संपले 80 वर्ष, 81 सुरू झालं. घुबडाचं घेतलेलं आहे. 81 वर्षानंतर नजर जाते. मग घरात पाहुणे जरी येत असले तर त्या घरातल्या म्हातारीला किंवा म्हाताऱ्याला म्हटलं जाते, इथंच बसा कोपऱ्यात, हालायचं नाही बिलकुल. मागं नेऊन ठेव रे म्हाताऱ्याला, समोर बसल, अजून काही गिलास पाळण पाण्याचा, पाहुण्याच्या ताटात गिटात पाया जाईन त्याचा, इथंच बसायचं, बिलकुल उठायचं नाही. घरी जर नातीला पाहायला, मुलीला पाहायला जर पाहुणे येत असले तर सगळ्यात पहिले परीक्षा आणि पिरियड त्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांचा घेतल्या जाते. त्यांना दमदाटी केल्या जाते. काही बोलायचं नाही, चुपचाप बसायचं तुम्ही, जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं. दमदाटी असते. नाही तर एका ठिकाणी कोपऱ्यात बसून दिल्या जाते. कशासाठी? कारण नजर गेलेली असते. घुबडाचं आयुष्य जसं घुबडाला दिवसा दिसत नाही, रात्री दिसतं. पण 81 वर्षानंतर आमची परिस्थिती अशी होते, आम्हाला दिवसाही दिसत नाही, रात्री दिसत नाही. म्हणजे कोणी भावच देत नाही ना, म्हणजे दिसतच नाही, कोणी विचारत नाही, लवकर कोणी आमच्याशी बोलत नाही. त्या वयातल्या लोकांशी कोण बोलताना दिसते? तरुण पोरगा नाही दिसत. एखादा म्हातारा जर आला, 4 पोरं उभे जर असले तर ते तिथून पळ काढतात. चला म्हणते, म्हातारा आला, फार बोर करेन, चला लवकर उठा, लवकर घरी चला. ही परिस्थिती आहे. हे आयुष्य आम्ही असे गमवतो. पण हे आयुष्य सुंदर करता येते, महाराज म्हणतात, सुंदर करता येते. जर खरंच संत विचार आम्ही जवळ घेतले, संत विचार जर जवळ घेतले, आमचं घर सुंदर व्हायला काहीच वेळ लागत नाही. वंदनीय राष्ट्रसंत सांगतात, एकदा करून तर पहा. महाराज म्हणतात की एकदा फक्त करून पहा. एक दिन का काम ईमानदारी से करके बताओ म्हणतात, सारी जिंदगी सवर दूंगा. पुऱ्या जिंदगीचा जिम्मा मी घेतो, एक दिवस तर करून पहा म्हणतात चांगलं फक्त. आणि म्हणून जे आमच्या मनाला मन मानते पण आम्ही तयार नसतो तसं करायला. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहित आहे की काही गोष्टी खाल्ल्यामुळे आमचं पोट खराब होते, आम्हाला माहित आहे, पण ते आम्ही खाल्ल्याशिवाय राहत नाही. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती आहे, पायऱ्या चढलो तर म्हातारपणात टोंगळे दुखतील, तरी आम्ही चढल्याशिवाय राहत नाही. काही गोष्टी वयाच्या नुसार समजून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून ही जर सुधारणा प्रत्येक वयातल्या प्रत्येक व्यक्तीला, तरुण वयाच्या हिशोबाने काम करावं. तरुणाच्या वरचे बाप नावाचं जे दैवत आहे त्यांनी त्या वयात तसं काम करावं. आजोबा नावाचं जे दैवत आहे त्यांनी त्या वयात तेच काम करावं. हे जर ज्ञान प्राप्त होत असेल तर त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी समाजाला ग्रामगीता दिली की ग्रामगीता वाचा आणि याच्यानंतर कुठलीही ग्रंथ वाचा, एका मिनिटात लक्षात येईल की काय म्हणणं आहे. हे काम केलं वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी. कारण महाराज म्हणतात, जायचा एक दिवस, राहायसाठी कोणाला इथं. तुकड्या म्हणे ही वेडा साधून घे फुकाची,
फुकाची अनमोल जन्म जाता मग मारत्याय माझे तुकड्या म्हणे ही वेळा साधून घे फुकाची अनमोल जन्म जाता मग मारत्या यमाची. 84 लक्ष योनी फिरून आला तुम्ही मी इथपर्यंत येण्यासाठी काही सोपं आहे का? आणि पहिलीच वेळ नाहीये, अनेक वेळा 84 कोटी फिरलो आपण, अनेक वेळा, पहिली वेळ नाही आहे. आणि म्हणून परत आपल्याला एकदा चान्स भेटला, एकदा परत आपल्याला वरती वेळ आली काहीतरी चांगलं करण्याची. यावेळेस जर चांगलं करता आलं परत पुढचा जन्म जो आहे तो जन्म नरजन्म तर भेटणे नाही. महाराज म्हणतात गोविंद गोविंद भज रे मना आता हा नरदेह नाही पुन्हा. आता नरजन्म परत नाही, पण ज्याही जन्मात जासाल, ज्या जन्मात जासाल नरजन्म सोडून, मग नरजन्म सोडला तर इतर जन्म कोणते आहेत? पशुचे, प्राण्याचे, जनावरांचे सगळे जन्म आहेत. आम्हाला त्या योनीतून फिरत यावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मालक चांगला लागणार आहे. लक्षात ठेवा, आम्ही कोणाच्या दारात बांधल्या जाऊ याला फार महत्व आहे. आम्ही एखाद्या छोट्या मंदिरातल्या जर खुट्याला बांधल्या गेलो तर आमचा पेपर सुंदर सुटला समजावं. आम्ही जर एखाद्या पुत्र जरी झालो तरी एखाद्या चांगल्या मोठ्या मालकाच्या घरात जर आम्ही गेलो आणि त्याच्या एसीच्या गाडीत जर आम्हाला फिरायला भेटलं तर समजून घ्या पेपर चांगला गेला. एसीतले कुत्रे पाहून राहिलो ना आपण गाडीत फिरताना, पहिला जन्म, पहिला पेपर चांगला सोडला म्हणून मालक चांगला भेटला. लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळं जाऊ द्या, जे काही मी सांगितलं आताच ते गाठोडं बांधा सोडून द्या. एकच लक्षात ठेवा, पुढचा जन्म एकट्यालाच घ्यायचा आहे, सोबत गँग येणार नाही, सोबत टीम नाही आहे तुमच्या. एकट्यालाच जन्म घ्यायचा आहे. मग एकट्यालाच जर जन्म घ्यायचा आहे तर तो पेपर तुम्हाला, मला, माझा, स्वतःला, सर्वांना चांगला करायचा आहे. आणि तो पेपर चांगला करावा जेणेकरून कुठल्याही योनीत जर गेलो तर मालक चांगला भेटावा, प्रेम करणारा मालक भेटावा, आयुष्य चांगलं जावं. आणि यासाठी संतांचे अवतार झाले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आपल्यासाठी पूर्ण ध्येय खर्ची लावला. आणि ते आता नाही समजलं तर मग कधी समजता. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं की हा जन्म जो भेटला हा कशासाठी भेटला की घडू दे प्रभू एवढे घडू दे सदा संत सेवेत वृत्ती जोडे. सदा संत वचनी असो भाव माझा जरी प्राण जावो न विसरो मी काजा. तुकड्या म्हणे दास होण्या रडू दे. बस दास होण्यासाठी जर रडता आलं तर समजून घ्यावं आमचा जीवनाचा पेपर चांगला झाला. या ठिकाणी उपस्थित आमच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार विभागाच्या माध्यमातून जी महाराष्ट्रभर कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचे 2 सदस्य आपले या गावातील आहेत. श्री गजाननरावजी आबादार नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सेवाधिकारी म्हणून काम पाहतात गुरुदेव सेवा मंडळाचं. भगवंतांनी नजर कमी दिली पण आत्मशक्ती, आत्मबल एवढं दिलं की एखाद्या नजरवाल्या माणसालाही काम करता येणार नाही, एवढ्या ताकदनं ते काम करून राहिले या जिल्ह्यात. त्यांना सोबत सहकारी म्हणून या जिल्ह्याचे, नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून श्री घनश्यामजी अंबोरे पाटील हे त्यांच्या सोबत आहेत. ही 2 मंडळी आपल्या गावातून पूर्ण जिल्हाभर काम करून राहिली. ठिकठिकाणी जाऊन वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार पोचवणे, ग्रामगीता पोचवणे, सामुदायिक प्रार्थना सुरू करणे, ठिकठिकाणी शाखा तयार करणे, तरुण पोरांना या ओघात आणणे जेणेकरून ते पोरं व्यसनाच्या दूर होऊन अध्यात्माच्या शक्तीजवळ येतील. कारण महाराज म्हणतात अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर दे जुदा. अध्यात्माच्या शक्तीपासून आम्ही दूर नसलो पाहिजे, इतर कुठल्याही गोष्टीपासून आम्ही दूर असलो तरी आमचं नुकसान होणार नाही, पण अध्यात्माची शक्ती आमच्या जवळ असली पाहिजे. आणि ती शक्ती अध्यात्माची तुम्हाला मला मिळावी. हे सगळं प्राप्त करण्यासाठी भगवंतांनी आमच्यावर कृपा करावी, आम्हाला शक्ती, युक्ती, बुद्धी प्रदान करावी अशी प्रार्थना करतो. माझी झालेली कीर्तनरूपी सेवा जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.